टॅक्सचा हप्ता आता लवकरच मिळणार आहे। कंपन्यांकडून सरकारला 2300 कोटींचा परतावा मिळणार आहे। येत्या 2 ते 3 दिवसात कंपन्यांकडे हा हप्ता जमा होणार आहे। पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत 7600 कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे। राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे 6 अखेर राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय झालेला असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विमा वाटपाचा निर्णय जाहीर झालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो बघा, आता पहिला टप्पा, दुसरा टप्पा व तिसरा टप्पा सरकारने जाहीर करत प्रत्येक शेतकऱ्याला दिलासा देण्याचं काम केलेलं आहे। नेमके पैसे आता कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कधी जमा होणार, कोणाला सर्वात आधी पैसे मिळणार, सर्व काय माहिती जाहीर झालेली असून आता पूर्ण पैसे बँक खात्यात जमा होणार आहे। त्यामुळे कसलीच काळजी व चिंता करत बसू नका, कारण की आता पैसे वाटप करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे निधी जाहीर करण्यात आलेला आहे। मग आता नेमके पैसे सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहेत, कोणत्या तालुक्यात मिळणार आहेत, त्यांची यादी सर्व काय माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, म्हणजे अशाच पीक किंवा नुकसान भरपाईच्या बातम्या रोजची रोज तुम्हाला नक्की बघायला मिळतील। तर चला आता सर्व काय आपण यादीसह बघणार आहोत। आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली असून सरकारकडून आता शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा मिळणार आहे असं देखील आपण बोलू शकतो। तर चला सर्व अपडेट पाहूयात। तर बघा, आता आनंदाची बातमी आलेली असून या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सर्व काय माहिती जाहीर झाली। शेतकऱ्यांना मिळणार दिलासा, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटपाची तयारी झालेली आहे। या ठिकाणी बघा, अखेर आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली। पीक किंवा नुकसान भरपाई या ठिकाणी मोठा निर्णय जाहीर झालेला असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे देण्याचा निर्णय आमचा झालेला आहे असं सरकारने सांगितलं। व याच वेळेस बघा, सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट जिल्हे तालुके सर्व काही व्यवस्थितपणे जाहीर झालेलं असून आता पूर्ण पैसे वाटपाला मंजुरी मिळालेली आहे। हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 3 टप्प्यामध्ये आता मिळणार आहे। तर या ठिकाणी बघा, सरकारच्या माध्यमातून हे पैसे वाटप होणार आहेत। मात्र आता सर्वात आधी तालुके जिल्हे या ठिकाणी जाहीर झालेले असून सरकारकडून 19 जिल्हे तसेच 52 तालुके जाहीर करण्यात आलेले असून या ठिकाणी पूर्णपणे रक्कम आता वाटप होणार आहे। जर या 19 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल किंवा तालुक्याचं नाव असेल तर तुम्हाला 17,500 रुपयांचा पीक विमा, नुकसान भरपाई 18,500 रुपयांची व पेरणीसाठी आता 10,000 रुपये मिळणार आहेत। हे पैसे थेट तुमच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून जमा होऊन जातील। त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी व चिंता आता करत बसण्याची गरज नाही। आता सर्व काय आपण बातम्या व्यवस्थितपणे बघणार आहोत, त्यासाठी लक्ष देऊन बघा। या ठिकाणी बघा, आता पैसे वाटपाचा निर्णय झालेला आहे। तर नेमके कोणते जिल्ह्यात कोणते तालुके आहेत की त्या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत, आता त्यांची पण यादी बघणार आहोत। त्यापूर्वी शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बघा, सरकारने सांगितलं आहे की आता 17,000 रुपयांचा पीक विमा आम्ही सुरू करत आहोत। ज्यांना मिळालं नसेल त्यांच्या बँक खात्यात सरसकट पैसे जमा होतील। सर्वात आधी या 19 जिल्ह्यात पैसे आम्ही टाकणार आहोत असं सरकारने सांगितलंय। आता 19 जिल्ह्यांच्या यादीत तुमचं नाव आहे का, तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही ते बघण्यासाठी फक्त आता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तर चला आता ती यादी देखील आपण बघणार आहोत। त्यापूर्वी शेतकरी मित्रांनो, महत्त्वाची माहिती म्हणजे या ठिकाणी बघा, सध्या स्थितीला कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम या ठिकाणी सोयाबीनला जे आहे ते 8,000 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे। इनोवेज 108 या सोयाबीन व्हरायटीचा माल या ठिकाणी विक्री करण्यास शेतकरी आले होते। त्यांच्या विक्रीमध्ये सध्या स्थितीला 8,000 रुपयांचा दर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळालेला आहे। त्यानंतरची एक दुसरी पावती देखील बघायला मिळत आहे। यामध्ये बघू शकता, ही पावती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम मधीलच आहे। या ठिकाणी सर्व काही वगैरे दर जाहीर झालेले असून शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी चांगला बाजारभाव मिळालेला आहे। एकंदरीत जर विचार केला तर काही ठिकाणी 8,000 रुपयांचा दर वाशिम या बाजार समितीमध्ये इनोवेज 81 या व्हरायटीला मिळतानाचं चित्र दिसून येत आहे। तर काही ठिकाणी 7,000 रुपयांपर्यंत ते 7,500 रुपयांपर्यंत दर या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे। सध्या स्थितीला जर विचार केला तर दरामध्ये काहीशी सुधारणा या ठिकाणी बघायला मिळत आहे। इनोवेज 81 या व्हरायटीची सोयाबीन या ठिकाणी आलेली होती। तर शेतकरी मित्रांनो, चला आता आपण पीक विमा नुकसान भरपाई मिळणारे नेमके कोणते जिल्हे आहेत, कोणते तालुके आहेत, आता त्यांची यादी या ठिकाणी आपण बघूयात। तर बघा, आता आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी पहिला जिल्हा तालुका जाहीर झालेला आहे नाशिक। जर तुम्ही या तालुक्यातील जिल्ह्यातील राहणारे असाल तर आता या ठिकाणी पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत। नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे 100 कोटींपेक्षा अधिक निधी जाहीर झालेला आहे। याप्रमाणे आता शेतकऱ्यांना 17,000 रुपये पीक विम्याचे मिळणार आहेत, 18,500 रुपये नुकसान भरपाईचे, तर आता अनुदानाचे 10,000 रुपये वेगळेच मिळणार आहेत। 10,000 रुपये डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आम्ही टाकणार आहोत असं सरकारने सांगितलंय। त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नसून डायरेक्ट पैसे आता हे बँकेच्या खात्यावरती जमा होऊन जातील। त्यामुळे तुम्ही आता काळजी करू नका व चिंता देखील करत बसू नका। या ठिकाणी बघा, आता मोठा निर्णय सरकारचा झालेला आहे। तर आता या ठिकाणी 17,500 रुपयांचा पीक विमा डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सोडण्यात येणार आहे। यानंतरचा तालुका
सिन्नर तालुका आहे। सिन्नर तालुक्यातील देखील शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा मिळू शकतो। सिन्नर तालुक्यातील शेतकरी मित्रांनो, कसलीच काळजी करू नका, चिंता करू नका। या ठिकाणी बघा, सिन्नर तालुक्यामध्ये देखील पूर्णपणे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वाटप होणार आहेत। आलेल्या माहितीनुसार आता काहींना 18,000 रुपये तर काहींना शेतकऱ्यांना 17,500 रुपये देखील रक्कम ही मिळणार आहे। त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही। तर या ठिकाणी बघा, आलेल्या माहितीनुसार डायरेक्ट पैसे हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होतील। टोटल रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता जमा होणार आहे। यामध्ये आता सिन्नर तालुका देखील आपल्याला बघायला मिळत आहे। त्यानंतर दिंडोरी तालुक्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। या तालुक्याचं नाव पण यादीत आलेलं असून इकडे बघा, या ठिकाणच्या हजारो शेतकऱ्यांना 17,500चा पीक विमा मंजूर झालेला आहे। त्यानंतर यांना 10,000 रुपये पेरणीचे वेगळेच मिळणार आहेत। अशी टोटल रक्कम आम्ही देणार आहोत असं कोण म्हणतंय? तर सरकार म्हणतंय। त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाही। रब्बी अनुदानाचे पण हे 10,000 रुपये 100% येतील। मात्र प्रत्येक शेतकऱ्यांना आता अर्जंट ही 2 कामे करायची आहेत। जर ही 2 कामे केली नाही तर तुम्हाला कोणत्याच योजनेचे पैसे भेटणार नाहीत। जर तुम्हाला पीक विमा, नुकसान भरपाई व अनुदानाचे 10,000 रुपये पाहिजे असतील तर लवकरात लवकर जेवढं होईल तेवढं 3 दिवसाच्या आत ही सरकारने सांगितलेली 2 कामे करा, म्हणजे तुमच्या बँक खात्यात पीक विमा, नुकसान भरपाईचे पैसे येतील व अनुदानाचे पण 10,000 रुपये येतील। अन्यथा पैसे यायचे नाहीत, हे देखील लक्षात घ्या। मग नेमकी कोणती 2 कामे करायची आहेत ती देखील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगणार आहोत। त्यासाठी आता फक्त राहिलेला 4 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता ती माहिती तर पाहूया, त्यापूर्वी अजून नेमक्या कोणत्या तालुक्यांमध्ये, कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुरू होत आहेत पुढील यादी देखील आपण पाहू। तर बघा, आता पुढील यादी आलेली असून यामध्ये पुढचा तालुका निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती पीक विमा, नुकसान भरपाई मिळते की नाही। मात्र आता या तालुक्याचं नाव पण यादीत स्पष्टपणे आल्याचं आपल्याला दिसून येत आहे। निफाड तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती टोटल पैसे आता जमा करण्यात येणार आहेत। त्यामुळे काळजी करण्याचं कारण नसून या ठिकाणी बघा, निफाड तालुक्याचं पण नाव आलेलं आहे। नाशिक शहरासह तसेच सिन्नर, दिंडोरी, निफाड या तालुक्यांचं देखील नाव आलेलं असून या ठिकाणी देखील काहींना 12,000 रुपये पीक विम्याचे मिळणार, काहींना 18,000 रुपये मिळणार, तर काही शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती 15,000 रुपये ही पीक विम्याचे मिळणार आहेत। म्हणजे एक रक्कम मिळणार नाही, वेगवेगळी रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे असं स्पष्टपणे दिसत आहे। यानंतर इकडे बघा, आता आलेल्या माहितीनुसार मोठा निर्णय तर झालेला आहे। यामध्ये बघा, सिन्नर तालुक्याचं पण नाव आलेलं आहे, त्यानंतर निफाड तालुक्याचं आले, दिंडोरी तालुका तसेच नाशिक शहराचं देखील नाव आपल्याला बघायला मिळत आहे। त्यानंतर येवला तालुका, आता बघा येवला तालुक्याचं नाव पण यादीत आलेलं असून याही ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे आता जमा होणार आहेत। लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। जर तुमच्या तालुक्याचं, जिल्ह्याचं नाव असेल तर पैसे मिळतील। या ठिकाणी बघू शकता, येवला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती टोटल पैसे आता जमा होणारच आहेत। या ठिकाणी पूर्ण पैसे वाटपाला मंजुरी देण्यात आलेली असून शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची, दिलासा देणारी बातमी देखील आपण बोलू शकतो। तर येवला तालुक्यामध्ये आता हेक्टरी प्रमाणे पैसे दिले जातील। ते नुकसान भरपाईचे 8,500 रुपये काहींना मिळतील, काहींना 10,000, काहींना 15,000 रुपये अशी वेगवेगळ्या पद्धतीमध्ये पूर्ण रक्कम का होईना सरकार आता देणार आहे। पूर्ण रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती टाकणार आहे। त्यामुळे तुम्हाला कसली चिंता व काळजी करत बसण्याची गरज पडणार नाही। हा एक सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे। त्यानंतरचे तालुके व कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी पीक विमा, नुकसान भरपाईचे पैसे वाटप होणार आहेत व आता कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून आपल्या बँक खात्यावरती पीक विमा, नुकसान भरपाई व 10,000 रुपये अनुदानाचे जमा होतील, ती पण माहिती तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी आता राहिलेला 3 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की आता ती 2 कामे केली तर तुमचे 3 फायदे होणार आहेत। तुम्हाला पीक विमा मिळेल, तुमचं नाव पीक विम्याच्या यादीत येईल, नुकसान भरपाई पण मिळेल व सरकार रब्बी पेरणीसाठी 10,000 रुपये अनुदान देत आहे। ते काम केल्यानंतर 10,000 रुपये अनुदानाचे पण 100% तुमच्या बँक खात्यावरती येऊन जातील। मग आता तुम्हाला हे सर्व पैसे पाहिजे असतील तर त्यासाठी लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। नेमकी कोणती 2 कामे करावी लागणार आहेत ती पण माहिती आता आपण देणार आहोत। तर चला आता सर्व काय अपडेट बघूयात। आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ पाहत चला। तर बघू शकता आता सर्व काय माहिती आलेली आहे व शेतकऱ्यांनी काय सांगितलं आहे व शेतकऱ्यांच्या मनातील प्रश्न या ठिकाणी बघू शकता। आलेल्या माहितीनुसार आता 6,500 रुपये हेक्टर पिंपळगाव तालुका, इकडे बघू शकता पालम, जिल्हा परभणी या भागातील शेतकऱ्यांची कमेंट आहे। आपल्याला कमेंट कोणी केली आहे तर रामेश्वर शेट्टे या शेतकऱ्यांनी कमेंट केलेली आहे। रामेश्वरजी यांनी कमेंट केलेली असून त्यांनी सांगितलं आहे की आम्हाला 6,500 रुपये हेक्टरी मिळालेले आहेत। त्यांनी त्यांचं गाव सांगितलं आहे पिंपळगाव, त्यानंतर तालुका पालम व जिल्हा परभणी या ठिकाणी ते राहतात असं ते
म्हटलेले आहेत व त्यांच्या बँक खात्यात पैसे आलेले आहेत। त्यानंतर दुसरे शेतकरी आहेत त्यांनी देखील विठ्ठल दिसले यांनी कमेंट केलेले आहे। त्यांनी सांगितलं आहे की विटेगावडी तालुका बीड आमच्याकडे काल हे अनुदान हेक्टरी आलेलं आहे व आम्हाला हेक्टरी 9,000 रुपये प्रमाणे पैसे जमा झाले आहेत असं कोण म्हटलं आहे? विठ्ठल दिसले यांनी ही कमेंट केलेली आहे। त्यांनी सांगितलं आहे की म्हणजे त्यांचं विटेगाववाडी गाव बघायला मिळत आहे व तालुका बीड जिल्हा बीड या ठिकाणी ते राहतात व त्यांच्या बँक खात्यावरती हे 9,000 रुपये अनुदानाचे जमा झालेले आहेत। मग आता यांच्याप्रमाणे तुम्हाला पण 9 ते 10,000 रुपये अनुदानाचे पाहिजे असतील तर आता लवकरात लवकर 2 कामे करा, म्हणजे काय होईल तुमच्या पण बँक खात्यात हे 10,000 रुपये 100% जमा होतील। मग आता कोणती कामे करायची सर्व काय माहिती आहे तुम्हाला राहिलेल्या याच 3 मिनिटाचे व्हिडिओ देणार आहे, त्यासाठी फक्त लक्ष देऊ शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला। तर चला आता पुढील अपडेट देखील आपण जाणून घेऊयात। तर बघा आता या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार दोन्ही कमेंट दाखवल्या। एक आहे रामेश्वर शेट्टे यांची कमेंट 6,500 रुपये हेक्टरी पिंपळगाव तालुका पालम जिल्हा परभणी या ठिकाणी ते मिळाले आहेत असं सांगितलं आहे व त्यांच्या गावात देखील बऱ्याच जणांना मिळाल्याचं त्यांनी सांगितलं। त्यानंतर दुसरी कमेंट विठ्ठल दिसले यांनी पण सांगितलं विटेगावडी तालुका बीड जिल्हा बीड आमच्याकडे पण काल हे अनुदान आलेलं असून 9 ते 10,000 रुपये प्रमाणे आम्हाला हे पैसे जमा झाले आहेत असं त्यांनी सांगितलं आहे। त्यामुळे आता अशा प्रकारे सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत, तुम्हाला कसलीच काळजी चिंता करत बसण्याची काय गरज पडणार नाही। तर चला आता पैसे वाटप होणारे नेमके अजून पुढचे कोणते तालुके आहेत कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी पैसे वाटप होतील ते पण सांगणार आहोत। तसेच आपण कालच्या व्हिडिओमध्ये बीड जिल्ह्याचं पण सांगितलं होतं, बीड जिल्ह्यात अनुदान लवकर मिळण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे बघा बीडमध्ये पण अनुदान मिळालं, परभणी सांगितलं होतं, त्यानंतर नांदेड जिल्ह्याचं नाव सांगितलं होतं। त्या प्रत्येक जिल्ह्यात पैसे वाटपाला अखेर सुरुवात झालेली आहे। तर चला आता अजून पैसे वाटप नेमके पुढच्या कोणत्या जिल्ह्यात होणार आहेत की त्या ठिकाणी पैसे जमा होतील त्या जिल्ह्यांची यादी तालुक्यांची यादी तसेच नेमकी कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून पीक विमा नुकसान भरपाई व अनुदानाचे 10,000 रुपये जमा होतील सर्व माहिती आता तुम्हाला 2 मिनिटांमध्ये सांगून टाकतो। तर बघा आता या ठिकाणी सर्व माहिती आलेली असून शेतकरी मित्रांनो पुढील प्रमाणे तालुके या ठिकाणी जाहीर झालेले आहेत। मालेगाव तालुका, मालेगाव तालुक्यातील राहणारे असाल तुमच्या बँक खात्यात पण पैसे येणार आहेत। त्यानंतर बागलाण तालुका या तालुक्याचं नाव पण आलेलं असून या ठिकाणी शेतकऱ्यांना आता 17,000 रुपयांच्या आसपासची रक्कम पूर्ण मिळून जाईल, त्यामुळे काळजी करू नका। त्यानंतरचा चांदवड तालुका, चांदवड तालुक्यात देखील पूर्ण पैसे वाटपाला आता सुरुवात होणार आहे। त्यानंतर नांदगाव या ठिकाणी पूर्ण पैसे आता जमणार आहेत, त्यामुळे कसलीच काळजी व चिंता करत बसण्याची गरज पडणार नसून या ठिकाणच्या देखील प्रत्येक शेतकऱ्याला चांगला दिलासा मिळणार आहे। सर्वात मोठी आनंदाची बातमी या भागातील शेतकऱ्यांसाठी आलेली आहे असं देखील आपण बोलू शकतो। पूर्ण पैसे वाटपासाठी सरकारने आता या ठिकाणी तयारी केलेली आहे, त्यामुळे कसलीच काळजी चिंता करत बसू नका। हा एक सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारचा बघायला मिळत आहे। त्यानंतरचा जिल्हा एक आहे धुळे जिल्हा, धुळे जिल्ह्याचं नाव पण यादीत आलेलं असून पूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। टोटल पैसे वाटपाचा निर्णय आम्ही सरकारने घेतला आहे असं देखील मंत्रिमंडळाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे, त्यामुळे काळजी करत बसण्याचं कारण नाही। त्यानंतर बघा धुळे जिल्हा आहे, त्यानंतर साक्री तालुका आहे, साक्री तालुक्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता जमवणार आहेत। त्यानंतर शिरपूर तालुका, शिरपूर तालुक्यात देखील पैसे वाटपासाठी आता निधी जाहीर करण्यात आलेला असून शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पण हेक्टरी 17,000 रुपयांप्रमाणे ही रक्कम मिळणार आहे। आता ज्या तालुक्यांचं नाव आलेलं आहे त्यांचीच आपण यादी दाखवत आहोत, नाहीतर तुम्ही म्हणाल की आमच्या तालुक्याचं का सांगितलं नाही, कारण की ज्या तालुक्याचं नाव सरकार घेतलेलं आहे, ज्या तालुक्यात नुकसान भरपाई पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत अशांची यादी आपण सांगत आहोत। यातील काही तालुके असे आहेत की त्या ठिकाणी पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत मात्र नुकसान भरपाईचे मिळणार आहेत, हे लक्षात घ्या। नाहीतर म्हणाल की या सर्व तालुक्यात पीक विमा मिळणार आहे का काय। तर इकडे बघा त्यानंतरचा आता नुकसान भरपाई वाटप होणारे पुढचे कोणते तालुके आहेत ते आपण बघूया। त्यानंतर कोणती 2 कामे करायची आहेत आता ते देखील तुम्हाला सांगतो जेणेकरून पीक विमा सर्व पैसे तुम्हाला मिळतील। तर चला ती अपडेट आता बघूयात। तर बघा आता आलेल्या माहितीनुसार यामध्ये पुढील तालुके जिल्हे छत्रपती संभाजीनगर आहे, या ठिकाणी पैसे जमवणार आहेत। त्यानंतर कन्नड तालुका, कन्नड तालुक्यात देखील बरेच शेतकरी राहतात, या ठिकाणी पण आता पैसे वाटपासाठी चांगला निधी सरकारने जाहीर केलेला असून पैसे जमवून जातील। या ठिकाणी अनुदानाचे 10,000 रुपये मिळणार आहेत। त्यानंतर सोयगाव तालुका, त्यानंतर पैठण, वैजापूर, त्यानंतर गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड व फुलंब्री या सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे वाटपाचा निर्णय आता सरकारने जाहीर केलेला आहे। तर चला ही सर्व माहिती झाली। नेमकी आता कोणती 2 कामे करायची की जेणेकरून सर्व पैसे मिळतील, तर आता ती बातमी तुम्हाला दाखवत आहे। तर इकडे बघा पहिलं काम करायचं आहे ई-केवायसीचं। ई-केवायसी केली नसेल तर लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्या जेणेकरून सर्व पैसे टोटली बँक खात्यावरती जमा होतील। दुसरं काम तुम्हाला करायचं आहे, आपलं आधार कार्ड असतं ते मोबाईल नंबरशी बँक खात्याशी तुम्हाला लिंक करायचं आहे, म्हणजे संलग्न करायचं आहे, जेणेकरून सरकारने जसे पैसे वाटप सुरू केले तसे तुम्हाला मेसेज येतील व पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील। तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारची अपडेट होती रोजची रोज अशा बातम्या
अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा देखील कोणता आहे कळवा. भेटूया येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.